आपण साथ दिलीत पुन्हा एकदा स्वागत करतोय। शेवटचे 2 सामने आहेत म्हणजे 4 इनिंग असतील। निलेश पवार सर आणि मी नक्कीच आज संध्याकाळपर्यंत तुमच्या सोबत असणार आहोत। पूर्ण पीटीपीएल नक्कीच एन्जॉय करणार आहोत। परंतु जाऊया मैदानात आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामना असणार आहे तो माऊली मीडिया फायटर्स आणि मीत 11 पित्तलवाडी या संघाची। दोन्ही संघ मीत 11 पित्तलवाडी या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत। तर माऊली मीडिया फायटर आता मात्र थोडासा पिछाडीवर आहे। चला माऊली मीडिया चला। तर नक्कीच अरविंद हे 2 अरविंद मैदानात उतरत आहेत। माऊली मीडियाचे अरविंद आणि ह्या अरविंदना आता मात्र 6 षटकामध्ये जबाबदारी असणार आहे। संध्याकाळचं सत्र आहे। नक्कीच मैदानात थोडीशी डोंगराची सावली येत आहे। थोडंसं ऊन मात्र खाली होत आहे। परंतु क्रिकेटची लज्जत, क्रिकेटची चाहत, क्रिकेटची मेजवानी मात्र कमी होणार नाही। कारण तुम्ही आम्ही क्रिकेट आणि क्रिकेटला प्रेम करणारे सर्वजण आहोत। कितीही खेळा, कितीही बघा, कितीही ऐका तरी आपण क्रिकेटपासून लांब राहू शकत नाही। गेले 2.5-3 वर्ष आपण कोरोनाच्या महामारीत जगलो आणि क्रिकेट थोडंसं लांब गेलं। तदनंतर मात्र क्रिकेट पुन्हा एकदा आपल्या जीवाचं अस्तित्व पुन्हा एकदा जोडलो गेलो आणि आज मात्र तुमची आमची भेट झाली आहे पीटीपीएलच्या पोलादपूरच्या ह्या क्रीडा नगरीत। पंचांचा इशारा येतोय, सामना चालूचा। लेट्स प्ले, चला खेळूया। पहिलं षटक घेऊन येतील विनीतच्या माध्यमातून पहिलं षटक लावलं जाईल पित्तलवाडी संघाचं। तर अरविंद तुडीलकर आणि अरविंद पासवान हे 2 फलंदाज मैदानात आहेत। अरविंद तुडीलकर डावाची सुरुवात करेल पहिल्या चेंडूसाठी। विनीतचा हा चेंडू नक्कीच पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने ढकलून दिलेला आहे। सावध पवित्र आहे आणि सकाळपासूनचा जर विचार केला स्पर्धेचा तर हे 6 षटकांचे सामने आणि या 6 षटकात पहिले 2 ते 3 षटक मात्र फलंदाज थोडासा अंदाज घेतायत, स्लोवर एक्का दुक्क्या धाव काढतायत, सुरुवात करतायत आणि तदनंतर हाणामारी करतायत। हा मात्र फुलटॉस चेंडू, इथे मात्र काय घडतंय, गळीच्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु क्षेत्ररक्षकाची चांगली कामगिरी इथे मात्र धावा वाचवतोय। दरम्यान इथे मात्र फलंदाज 2 धावा पळून जमवतायत। धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। अरविंद तुडेलकर यांच्या 3 काढल्यात। झालंय ओके काय प्रॉब्लेम नाही। जरा हे सांगत होते माऊली मीडियासाठी एक खबर ती तुमच्यापर्यंत पोहोचवी नक्कीच। गाव खंडार हरी रामू मोरे यांच्याकडून जर माऊली मीडिया हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। या गोष्टीसाठी मी थांबलो होतो। वाह क्या बात है, एक कलात्मक फटका पाहायला भेटला। तदनंतर आलेली 1 धाव, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटले। चांगला चेंडू टाकला गेला विनीतच्या माध्यमातून, तेवढाच चांगला फटका अरविंदच्या माध्यमातून खेळला गेला तर तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला गेलं क्षेत्ररक्षकच्या माध्यमातून। हे क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते। वेळोवेळी क्रिकेटची नजाकतता, क्रिकेटचं सौंदर्य या मैदानाने दाखवलेलं आहे सकाळपासून आतापर्यंत। डान्सिंग डाऊन विकेट येत आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हरचे चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू क्षेत्ररक्षक अडवतोय, फेकी करतोय। तद्वर मात्र इथे मात्र अरविंद पासवान 1 धाव घेऊन आपल्या संघाला माऊली मीडिया फायटरला मात्र पुढे नेत आहेत 7 धावांवर। नक्कीच मीत 11 संघाला इथे काय घडतंय तर हा मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच गणेश बाविस्कर कळवतायत हा वाईट चेंडू आहे। नक्कीच मीत 11 पित्तलवाडी संघ आहे। हा संघ मात्र आज मैदानात चांगली कामगिरी सकाळपासून करतोय, विजय ची मालिका नोंदवतोय। तदनंतर आणखीन एक विजयाच्या शोधात निघालेला मीत 11 पित्तलवाडी संघ हा मात्र नक्कीच चांगला मारलेला चेंडू जातोय। पंचांचा इशारा येणं गरजेचं आहे। पंचांचा इशारा मात्र षटकार 6 धावेचा येतोय आणि इथे मात्र अरविंदच्या बॅटमधून एक मोठा फटका येतोय।
पहिलं षटक या सामन्यातील संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर विनीतने पहिलं षटक टाकलेलं आहे आणि तब्बल 14 धावा खर्च केलेल्या आहेत. गडी बाद करण्यात मात्र यशस्वी झाला नाही गोलंदाज. परंतु इथे विचार करायचे आहे तर अरविंद तुडेलकर यांच्या बॅटमधून मोठा फटका आला. तदनंतर अरविंद पासवान यांनी केलेली चांगली साथ, म्हणजे 3 चेंडू 10 धावा तुडेलकर खेळतोय तर 3 चेंडू 3 धावा पासवान खेळतोय. माऊली मीडिया आपला एक खेळाडू प्रतिनिधी या इकडे. माऊली मीडिया आपला एक खेळाडू या. तर नक्कीच आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय विनयच्या माध्यमातून दुसरी गोलंदाजी लावली जाईल. माऊली मीडिया फायटर्सचा विनय गोलंदाजी करतोय. मिस टाइम फटका येतोय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. तद्वर मात्र अरविंदच्या माध्यमातून एक धाव जोडली गेली आणि धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. PTPL जे सर्वांचं स्वप्न होतं, संदीप कदम यांची संकल्पना होती आणि त्याला पाठबळ मात्र ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी दमदार कामगिरी केली ते यंगस्टर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येणाऱ्या काळात येणार अशी जेव्हा घोषणा झाली तेव्हा मात्र पोलादपूरच्या क्रिकेटमध्ये ऊर्जेचं वातावरण आलं. तदनंतर झालेला ऑक्शन सोहळा आणि प्रत्यक्ष आज मात्र सामन्याला सुरुवात होत आहे. इथे मात्र आला तसा गेला आणि समालोचकाला वंदन करणारा बिग हिट षटकार. तर 21 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. विनीत यांचं षटक चालू आहे. पुन्हा एकदा बैठक शॉट आपले घुटणे टाक तमाशे देख मारण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय. चेंडू मागे निघून जातोय. बॅटवर कलेक्ट झाला नाही. धावफलकाचा विचार केला तर 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसरं षटक मात्र विनीतच्या माध्यमातून विनयच्या माध्यमातून प्रगतीपथावर असताना विनयला मात्र गोलंदाजी करायची आहे अरविंद याच्यासाठी. पुन्हा एकदा क्या बात है. इथे मात्र काय घडते मैदानात तर मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव मात्र अरविंद तुडेलकरला थांबावं लागेल. धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावर लागल्या जातील. अरविंद तुडेलकरची विकेटच्या मध्ये असलेली एक कलात्मक फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली. फटका मारण्याच्या अगोदर जे पददालित्य आहे ते पददालित्य एक वेगळ्या प्रकारचं आहे. त्यामुळे क्रिकेटचा फटका ते सजवतात. इथे मात्र काय घडतंय तर अरविंद पासवान आता मात्र एक रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि फसतोय. इथे मात्र हा षटक मात्र संपतोय आणि दुसऱ्या षटकात विचार केला तर 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. बिनबाद 22 धावा झालेल्या आहेत पित्तलवाडी संघाच्या. अरविंद ही जोडी आज सकाळपासून मैदानात चांगली सावध आणि सक्षम सुरुवात करत आहे. म्हणूनच की काय वारंवार हा संघ आणि संघाचे सिलेक्टर आहे ते त्यांच्यावर जबाबदारी देतात दोन्ही अरविंदवर आणि त्यांच्या माध्यमातून केलेली कामगिरी समाधानकारक आहे. म्हणूनच तुमच्यावर वारंवार जबाबदारी टाकली जाते. तुमच्यावर टाकलेली जबाबदारी तुम्ही पेलता कशी वाहून नेता याच्यावरच तुमच्या संघातलं स्थान खऱ्या अर्थाने तुमचं ठरलेलं आहे. तुमची चांगली कामगिरी आहे म्हणूनच तुम्ही आज संघात दाखल झालात. नवे नवे तुम्ही चांगली कामगिरी करतात म्हणून तुम्हाला इन 11 मध्ये घेतलं जातं. नवे नवे तुम्ही सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करता म्हणून तुम्हाला आघाडीला पाठवलं जातं. आणि हेच की काय म्हणूनच तुम्हाला तुमच्या अंगातील चांगला खेळ करून तुमच्यावरचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे. विश्वास असतो संघ मालकाचा, विश्वास असतो कर्णधाराचा, नवे नवे तर विश्वास असतो आपल्या पाठीराख्यांचा जे आपल्या कामातून, आपल्या नोकरीतून, आपल्या धंद्यातून, आपल्या कॉलेजमधून वेळ टाकून इथे मैदानात तुमच्या पाठीशी उभे असतात. परंतु मैदानात काय घडते तर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू एक जलद गतीने मागे निघून जातोय. अरविंद तुडेलकरला मात्र चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 22 धावांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. गोलंदाज आहे विनीत. विनीत गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतोय. परंतु काय घडतंय मैदानात तर थोडंसं मिसफिल्ड होतंय. क्रिकेटमध्ये काय म्हटलं जातं तर तुमची चुकी दुसऱ्याची संधी असते. तुम्ही थोडी चुकी करा, दुसरा संधी साधतो आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही आम्ही तुमचं आमचं घर दार गाव खेळ सोडून आज मात्र या क्रीडा नगरीत दाखल झालो आहोत. त्यामुळे चुकीला माफी नाही.
इथे मात्र काय घडते मैदानात एक हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु हेलिकॉप्टर उडाला नाही, जागेवरच लँड झाला. तद्वर मात्र घेतलेली अरविंदच्या माध्यमातून एक धाव. धावफलकाचा विचार केला तर नक्कीच 25 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत आणि अशा तऱ्हेने पावशतक का होईना परंतु मैदानात सजलेला आहे पित्तलवाडी संघाचं. इथे मात्र बिग हिट येतोय, आसमानी सुलतानी षटकार, वाघाची दाढ फोडलाय पाड, षटकार 6 धावा. DJ Sajan. गणगणित विजय खेचून आणलाय गावातल्या पोरांनी, गणगणित विजय खेचून आणलाय संघाच्या पोरांनी. तर अरविंद पासवान यांच्या बॅटमधून मोठा फटका येतो, षटकार. तदनंतर 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अरविंद मात्र आज संध्याकाळचं सत्र सुद्धा गाजवतोय. आज सकाळपासून सातत्यपूर्ण एक सावध पवित्रा घेऊन फलंदाजी करणारा अरविंद. पुन्हा एकदा विनीतच्या माध्यमातून मिस्टाई फटका, बॅटच्या वरच्या कडेला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नव्हे तर गोलंदाज येतोय, चुकी करत नाही आणि अरविंदला डगआउट मध्ये परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन. सात चेंडूत 17 धावांची भागीदारी करणारा अरविंद पासवान मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. खऱ्या अर्थाने पाठीराखे टाळ्या मारतायत. तुमची एक्झिट सुद्धा मनाला शांतता देणारी, मनाला संवेदना देणारी आहे. नक्कीच सचिन, पुढचा फलंदाज सचिन येतोय. तद्वर मात्र विनीतच्या माध्यमातून ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू पंच गणेश भाविस्कर आम्हाला कळवतायत की हा वाईट करार आहे. इथे मात्र दंडित केलं जाईल, गोलंदाजाला दंडित केलं जाईल. एक धावेनी दंड लिहिला जाईल धावफलकावर. 32 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा अरविंदसाठी फुलटॉस चेंडू होता, सावध पवित्र होता, हलक्या हाताने ढकलून दिलेला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दूरवरून येईल. तद्वर मात्र अरविंद तुडेलकरच्या माध्यमातून एक धाव जोडली गेली आणि अशा तऱ्हेने विचार केला तर तिसरं षटक समाप्तीचा आलेला आहे. विनीत यांचं 3 षटकांचं विश्लेषण केलं तर 3 षटकामध्ये पित्तलवाडी संघाने फलंदाजी केली आणि तब्बल 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून रिव्ह्यू मागितलेला आहे. नक्कीच आमचे प्रसादजी राज्याध्यक्ष थर्ड पंच म्हणून आहेत. एक हाईट फॅक्टर मोजला जाईल आणि गौरवजी सावंत आहेत, त्यांच्या माध्यमातून पाहिला जाईल आणि अंतिम निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आज पहिला रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे. उंची योग्यता तपासली जाईल आणि योग्य उंची असेल तर नक्कीच डिलिव्हरी योग्य असेल आणि उंची जर जास्त असेल नक्कीच पंचांकडनं फेअर डिलिव्हरी येते. चांगला चेंडू आहे, योग्य उंची असलेला चेंडू आणि अशा तऱ्हेने तिसरं षटक इथे मात्र संपतोय. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 1 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या मीत 11 पित्तलवाडी संघाच्या. आणि शांत संयमी सुरुवात झालेली आहे. पहिल्या सत्रातील अर्ध सत्र संपलेलं आहे आणि ह्या अर्ध्या सत्रानंतर आता मात्र क्रिकेटची खरी लढत चालू होणार आहे. सावध पवित्रा आता सोडला जातोय का किंवा हा धारदार पवित्रा मोडून काढला जातोय का गोलंदाजाच्या माध्यमातून, हे पाहणं गरजेचं आहे. आणि ही करण्याची कामगिरी आता मात्र गोलंदाज विनयच्या माध्यमातून लावली गेलेली आहे. विनयला आता गोलंदाजी करावी लागेल. माऊली मीडिया फायटरचा गोलंदाज निमंत्रित कक्षाकडच्या एंड कडून येतोय तर समोर आहे अरविंद तुडेलकर. इथे मात्र मिस टाइम फटका येतोय, बॅटवर नीटसा कलेक्ट होऊ शकला नाही. आदिल मात्र झेल टिपतोय आणि अरविंद तुडेलकर मैदानाच्या बाहेर फेकला जातोय. महाराष्ट्राची शान मोत्याची खान, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी. 12 चेंडू 21 धावांची चांगली खेळी करून अरविंद तुडेलकर मात्र मैदानात येतोय. डगआउटमध्ये मात्र त्यांच्या टाळ्यांच्या गजरांनी स्वागत होते. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय मयूर. मयूरच्या माध्यमातून फलंदाजी केली जाईल तर विनयच्या माध्यमातून गोलंदाजी सजवली जाईल. षटक चालू आहे 4थं आणि धावफलक झालेला आहे 33. पाहूया पोलादपूरची क्रीडा नगरी आज सजलेली आहे PTPLच्या माध्यमातून आणि ही PTPL स्पर्धा आज मात्र पहिल्या दिवसाच्या सांगतेकडे सरकत आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तर आहे, फेकी केली जाईल. तद्वर मात्र मयूर आणि सचिन उतेकर यांच्या मार्फत घेतलेली एक धाव धावफलकावर एक घर पुढे नेईल. धावफलकाचा विचार केला तर 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
तिसरं षटक विनय यांच्या स्वरूपात प्रगतीपथावर असताना संध्याकाळची शांतता आहे, मैदानावर चांगल्या प्रकारची सावली आलेली आहे, परंतु आज क्रिकेट मात्र थांबायला तयार नाही. इथे मात्र काय घडतंय, अक्कू टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला मयूर यांच्या पलस्करच्या माध्यमातून, परंतु चेंडू आणि फळीचा संबंध आला नाही. आणि इथे मात्र विनय ह्या चेंडूवर हावी होत आहेत. मागे निघेल गेलेला चेंडू निर्धाव नोंद केला जातोय आणि आणखीन एक सफल चेंडू टाकून पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी सज्ज होते गोलंदाज विनय. पुढचा चेंडू, इथे मात्र गती परिवर्तन केलेला, बॅटची आतली एज घेऊन चेंडू मात्र लॉंग स्टंपच्या दिशेने जातोय. चेंडू सीमारेषा लगत अडवला जाईल, तद्वर मात्र मयूर फळसकरच्या माध्यमातून 2 धावा इथे मात्र घेतलेल्या आहेत. धावफलकाचा विचार केला तर 36 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जिथे मयूर 2 धावांवर खेळतोय, तो सचिन 1 धावांवर खेळतोय. इथे मात्र चौथं षटक प्रगतीपथावर आहे. इथे मात्र मोठी धावसंख्या करण्याचा मनोदय नक्कीच असेल, परंतु गोलंदाज सुद्धा तितकीच चांगली गोलंदाजी करणार आहेत. ऑफस्टंपवर टाकलेला चेंडू पडल्यानंतर आतल्या साईडला वळण घेतोय. इथे मात्र चेंडूला खेळण्यासाठी पद्धतालित्य नव्हतं, चेंडूमध्ये पोचण्याचा प्रयत्न मयूर यांनी केला नाही आणि कुठे काय तर चेंडू मागे निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक एक चेंडू वाया जातोय, एक एक चेंडू चांगला टाकला जातोय विनयच्या माध्यमातून. इथे मात्र समोरच्या दिशेने मारलेला चेंडू पहिल्या प्रयत्नात अडवला जातोय, फिकी केली जाते, तद्वर मात्र मयूर 1 धाव घेतोय आणि कुठेतरी चौकार षटकार मारल्यापासून थांबवण्यात विनय मात्र यशस्वी होतोय. आणि अशातच चौथ्या षटकाची सांगता होते. 4 षटकांचा खेळ मित्रांनो इथे झालेला आहे. PTPL ही स्पर्धा आपण पाहतोय आणि 4 षटकात धावसंख्या मात्र 37 झालेली आहे. 2 बाद 37 धावा मित 11 पित्तलवाडी संघाची. तर समोर आहे माऊली फायटर हा संघ. माऊली फायटरला मात्र विजय, माऊली मीडिया फायटरला विजय नोंदवायचा आहे. तर विजयाची घोडदौड जो रथ चालू आहे, तो रथ तसाच चालू ठेवायचा आहे आजच्या संध्याकाळपर्यंत मित 11 पित्तेवाडी संघाला. क्रिकेट तर सर्वांना खेळायचं आहे, विजय तर सर्वांना आहे, परंतु तुम्ही कष्ट कराल तर तुम्हाला विजय नोंदवता येईल. आणि कष्ट आता मात्र अत्युच्च करायचं आहे, कारण ही स्पर्धा पोलादपूरची सर्वोत्तम स्पर्धा आहे. आज नाही तर कधी नाही. आजची स्पर्धा जर पुन्हा खेळायची असेल तर 364 दिवस तुम्हाला थांबावं लागेल. पुन्हा एका संघात तुमची निवड व्हावी लागेल आणि पुन्हा एकदा तुम्हाला मालकाच्या नजरेत भरावं लागेल, तर आणि तरच तुम्ही स्पर्धा खेळू शकता. परंतु उद्या कोणी बघितलंय, आज जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. काय करायचं आहे ते आप करो, अभी करो. आजच करा, आजच चमका आणि आजच एक चांगले खेळाडू नावाला या. मैदानात जाऊया. 5व्या षटकाची सुरुवात होते. धावफलकाचा विचार केला तर 37 धावा धावफलकावर. 5वं षटक मात्र अजित कदम हे घेऊन येत आहेत. हो, इथे मात्र शरीराचा मयूरचा वेध अपील केला गेला आणि अपील उचलून सुद्धा धरलं आणि आंतरराष्ट्रीय नियम परिषद 27 क्रमांकाचा अपील करू शकता. उचल हॅलो. तर नक्कीच आदेश मैदानात येत आहेत. नवीन फलंदाज अजित कदम यांच्या समोर. इथे मात्र काय घडतंय, चाणक्य चपळ आदेश मात्र एक कलात्मक फटका खेळतोय, प्लिक करून देतोय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होते, सीमारेषा लगत अडवला जातोय, तद्वर मात्र घेतलेल्या 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. 5वं षटक प्रगतीपथावर असताना मात्र गोलंदाज मात्र अजितच्या माध्यमातून गोलंदाजी 5वी गोलंदाजी केली जाते. तर आदेश तुडेलकर मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहे. इथे मात्र वळून मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडूवर व्यवस्थित नजर ठेवू शकले नाही आणि कुठे इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू निर्धाव जातोय. तुमची नजर असणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला चेंडू फुटबॉल सारखा दिसणं गरजेचं आहे. तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही चेंडूवर प्रहार करू शकता. इथे मात्र गती परिवर्तन, मोठा बिग हिट केला जातोय आणि याला म्हणतात टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर.
सूरजजी गायकवाड आणि कल्पेश मोहिते संपर्क करा निलेश पवार यांच्याशी. विजयजी तलेकर आणि ओमकार घाटगे यांच्याशी संपर्क करा. संदीप कदम सर यांच्याशी संपर्क करा. कल्पेश मोहिते आणि सूरज घाटगे गायकवाड सूरज गायकवाड आणि कल्पेश मोहिते संपर्क करा. तर मैदानात जाऊया. एक षटकार आल्यानंतर हो पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या फलकाला मानवंदना देणारा हा षटकार येतोय बिग हिट. बात है. इथे जर रिव्ह्यू पाहिला तर आदेश तुडेलकर याच्या बॅट मधून आलेला एक कलात्मक फटका क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला हा फटका आपल्याला पाहायला भेटला. 51 धावा झालेल्या आहेत. आणखीन एक हवाई पहार. बिग हिट येतोय षटकार 6 धावांसाठी. पित्तलवाडीचा हा वाघ आता मात्र खेळात पडत आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. नक्कीच धावफलकाचा विचार केला तर 57 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि आदेश तुडेलकरच्या बॅट मधून लगातार 3 षटकार आलेले आहेत. भाऊ कुंभार आणि आनंद कुंभार यांच्याकडून आदेश तुडीलकरला 500 रुपयाचं पारितोषिक. दोघांकडून 500 म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक आदेश तुडीलकरसाठी आलंय. क्या बात है. 5 चेंडू 20 धावांची वादळी खेळी आदेश तुडेलकर करतोय. या 20 धावांमध्ये लगातार 3 षटकार आहेत आणि विचार केला तर 57 धावांची भक्कम स्थिती आता मात्र आणून ठेवलेली आहे आपल्या संघाला. तर नवीन गोलंदाज मैदानात येतोय विश्वनाथ, ज्याच्या माध्यमातून वारंवार चांगली गोलंदाजी माऊली मीडिया फायटरच्या माध्यमातून लावली जाते. विश्वनाथला आता मात्र कामगिरी करावी लागेल. तर समोर असणार आहे सचिन उतेकर, जो आतापर्यंत 1 धावेवर वैयक्तिक खेळतोय. इथे मात्र आपटून टाकलेला चेंडू अक्रॉस पद्धतीने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु नीटसा बॅटवर आला नाही. परंतु खेळपट्टीवर असलेल्या चेंडूवर सुद्धा 1 धाव इथे मात्र सचिन उतेकर यांनी मिळवलेली आहे. आता मात्र आदेश तुडेलकर जाईल मैदानात फलंदाजीसाठी सज्ज असणार आहे. धावफलकाचा विचार केला तर 58 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विश्वनाथ पुन्हा एकदा आदेश तुडेलकर यांच्यासाठी. इथे मात्र काय घडतंय मैदानात तर बॅटची टोची कडा घेऊन आदेश उतेकर डगआउट मध्ये परत येतोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. धन्यवाद. 6 चेंडू आणि 20 धावा, ज्यामध्ये लगातार 3 षटकार आदेश तुडेलकर यांचे आहेत आणि त्याच खेळीला आता मात्र चाहत्यांच्या टाळ्या मिळत आहेत. तर नवीन फलंदाज समीर मैदानात दाखल होते. नक्कीच आता मात्र समीरला चेंडू खेळायचे आहेत. 6वं षटक प्रगतीपथावर आहे विश्वनाथ यांच्या स्वरूपात आणि इथे कुठेतरी आता मात्र समीरला मोठे फटके करेल का हे पाहणं गरजेचं आहे. का माऊली मीडिया फायटरचा हा विश्वनाथ हे चेंडू मात्र पुढचे एक कलात्मक टाकून ही धावसंख्या इथे थांबेल का हे पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू नक्कीच इथे मात्र चेंडू टाकल्यानंतर खाली राहतोय. समीरच्या पट्ट्यात चेंडू येत नाही, मागे निघून जातोय आणि विश्वनाथच्या बॅट हातामधून एक चांगल्या चेंडूची सांगता होते. नक्कीच अजून एक आजच्या दिवसातला सामना मात्र बाकी आहे. नक्कीच तो सुद्धा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. इथे मात्र काय घडतंय तर मैदानात चेंडू मात्र बॉडी लाईनला टाकलेला हा चेंडू एक सुरक्षात्मक खेळता येत तोपर्यंत 1 धाव इथे मात्र समीरला भेटते. धावफलकाचा विचार केला तर मिथ 11 पित्तवाडी जाऊन पोहोचलेला आहे 59 धावांवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. तर विश्वनाथ आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकेल. हा चेंडू नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि विचार केला तर धावसंख्येचा 61 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 61 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात पित्तलवाडी संघ
विश्वनाथ आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज टाकलेला आहे. इथे मात्र काय घडतंय मैदानात, चेंडू पडल्यानंतर मागे निघून जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होते आणि ह्या चांगल्या चेंडूने विश्वनाथची हे पहिलं सत्र मित्रांनो इथे संपतंय. पहिल्या सत्राचा विचार केला तर नक्कीच आदेश तुडेलकर यांनी मारले 3 षटकार आणि कुठेतरी धावाला एक चांगली गती लाभून दिली आणि तदनंतर 6 षटकामध्ये 61 धावा जमवण्यात यशस्वी झालेला आहे मीत 11 पित्तळवाडी संघ आणि नक्कीच 61 धावा झालेल्या आहेत. 62 धावांचं आव्हान आता मात्र पार करायचं आहे माऊली मीडिया फायटर संघाला. नक्कीच हे 62 धावांचं आव्हान पार केलं जाईल का, मैदानात काय घडणार काय बिघडणार हे नक्कीच पाहण्याजोगं असणार आहे. तर नक्कीच आपण जरा थोडंसं फास्ट घ्या. 20 मिनिटात पहिली इनिंग संपलीच गरजेचं आहे, कारण पुढचा एक सामना अजून बाकी आहे आणि अशा वेळात तुम्ही सहकार्य करणं गरजेचं आहे. ही स्पर्धा पोलादपूरची आहे की सर्वांनी केलेलं सहकार्य म्हणून सुद्धा इतक्या अनंत अडचणीने ही स्पर्धा आपण सत्यात उतरवतोय आणि आता मात्र सहकार्याची गरज आहे. तर मित्रांनो जाऊया सामन्याकडे. दुसऱ्या सत्राला जेव्हा सुरुवात होईल 36 चेंडू 62 धावांचं समीकरण असणार आहे आणि जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तेव्हा नक्कीच निलेश पवार सर आपल्यासोबत जोडले जातील. चला बॅट्समन पाठवा. धन्यवाद मनोज वगैरे सर. माऊली मीडिया फायटर आपले बॅट्समन पाठवा. धावा बनवायच्या त्या 62 धावा, 36 बॉल आणि 62 धावा. माऊली मीडिया फायटर या संघाला टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, परंतु मीत 11 पित्तलवाडी हा संघ धावांशी झगडत असताना आदेश तुडीलकरने जी फलंदाजी केली, अतिशय चांगली फलंदाजी त्यांची राहिली आणि संघाला एक सन्मानपूर्वक धावसंख्येवरती घेऊन गेलाय. 62 धावा ज्या बनवायच्या त्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. आता या मॅचमध्ये एक नवीन वेगळं पाहायला मिळते. अजित कदम आणि विश्वनाथ अगोंडे वेगवेगळ्या प्लॅनिंगनुसार माऊली मीडिया फायटर प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. सलामीची जोडीमध्ये बदल केला आहे. विश्वनाथ अगोंडेला पुन्हा एकदा संधी दिली आणि अजित कदम स्वतः कर्णधार मैदानामध्ये येतोय. 62 धावा ज्या बनवायच्यात. मीत 11 पित्तलवाडी या संघ 2 सामने जिंकलाय, तर माऊली मीडिया फायटर 1 सामना जिंकलाय. आदेश तुडीलकर पहिलं षटक घेऊन. अरविंद तुडीलकर आणि आदेश तुडीलकरने प्रभावित केले आज आपली गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षकाच्या जोरावर. अकुट टप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये टोलवलं गेलंय. येतोय हा षटकार पहिल्या चेंडूवरती विश्वनाथ अगोंडे याच्या बॅटमधून. 6 धावा. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर प्रीमियर लीग, पोलादपूर प्रीमियर लीग, विजय थँक्यू. षटकार पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय आदेश तुडीलकर याचं. विश्वनाथ अगोंडे षटकाराची भाषा मात्र त्यांनी मुंबईत बोलली. आज पोलादपूर तालुक्यामध्ये पाहायला मिळेल का? अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार खणखणीत असा. 4 धावा. प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर. tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले आहेत यूट्यूब वाहिनीवरती आणि त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. प्रेक्षक मैदानामध्ये दाखल झालेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. मान्यवरांची मानदेळी देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय, तर सर्वांचं हार्दिक स्वागत. आदेश तुडीलकर पुन्हा एकदा सज्ज होईल. विश्वनाथ आगोंडेसाठी कट केलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. कोणती धाव मात्र मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. 2 चेंडूवरती 10 धावा फटकावल्यात. 1 षटकार 1 चौकार विश्वनाथ अगोंडे याच्या बॅटमधून तर आलाय. 62 धावाचं आव्हान पार करायचंय. मोठा फटका यावरती प्रहार केला गेलाय. विश्वनाथ अगोंडे इथं मात्र आक्रमक भूमिका घेऊन मैदानामध्ये दाखल झालेत. येतोय हा षटकार. थँक्यू डीजे.
शेवटचा या अगोदरचा षटकार आपण पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा प्रहार खेळायचा प्रयत्न पंचांकडे हलकस अपील आदेश कडून झालं, परंतु पंचांनी फेटाळून लावलंय. गणेश बावीसकर यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, तर प्रसाद राजाध्यक्ष हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये, बंटी जाधव यांना देखील आज पंचांच्या भूमिकेमध्ये, हे 3 पंच आपल्याला पुढील दिवसामध्ये देखील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. ब्लॉक होल पदीचा चेंडू, परफेक्ट ब्लॉक होल आणि डॉट बॉल, शेवटचा चेंडू डॉट. षटकाची समाप्ती होते. पहिलं षटक संपलंय. 16 धावा धाव फलकावरती, 6 चेंडू 16 धावा. विश्वनाथ अंगोंडे याच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात. 2 षटकार 1 चौकार. पहिलं षटक संपलंय. 16 धावा धाव फलकावरती. अजित कदम आणि विश्वनाथ अगोंडे ही जोडी. गोलंदाजी मार्कवर या सोमनाथने अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, 2 षटकं टाकली, 8 धावा देत 2 गडी बाद केले होते. तोच सोमनाथ उतेकर, बोरावळे गावचा हा गोलंदाज, सातत्याने प्रभावित मारा आज दिवसभरामध्ये केलाय. या सामन्यामध्ये महत्वपूर्ण सामना, कशा प्रकारे कामगिरी करेल. चांगला चेंडू, परंतु लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे नक्कीच वळतील. गोलंदाजाला दंडित केले गेले. अवांतर धावसंख्या, व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. माऊली मीडिया फायटर विरुद्ध चालू असलेला सामना. मीत 11 पितलवाडी. पितलवाडीचे संघ सहकारी म्हणत असतील की हा सामना देखील आम्ही जिंकू. माऊली मीडियाचे संघ सहकारी म्हणत असतील की आम्हाला ही मॅच जिंकायची आहे. त्यासाठी मैदानामध्ये घमासान. PTPL पहिल्याच दिवसामध्ये एक सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. पहिला सामना जर आपण पाहिला, प्रेक्षणीय सामना पाहिला, महाड विरुद्ध पोलादपूर, चेतनदादा उतेकर विरुद्ध यंगस्टर पोलादपूर, अशी मॅच आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. मोठा फटका अजित चोरगे याच्या बॅटमधून, परंतु सीमारेषेच्या लगत खेळाडू तैनात होते आणि अजितला माघारी धाडलं गेलंय. खेळाडू बाद. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. आज मात्र अजित कदम याला थोडासा आज निराश करतोय. मंगेश बेलोसे यांच्या चेहऱ्यावरती देखील निराशा असेल, कारण कापडेखुर्द संघाकडून सातत्याने चांगली कामगिरी करत असताना नितीन मोरे यांचे चांगले मित्र आहेत आणि प्रत्येक सामन्यामध्ये आपण जर पाहिलं मंगेश बेलोसे त्यांच्या डगआउटमध्ये उभारताना पाहायला मिळालेत. अरुण वरवटकर असतील, मंगेश बेलोसे, तसेच नितीन मोरे, एक चांगला मित्रपरिवार क्रिकेटच्या माध्यमातून जोडला गेला आणि सातत्याने चांगलं क्रिकेट भटवणी नगरीमध्ये देखील त्यांनी खेळलंय. आज मात्र माऊली मीडिया फायटर या नावाखाली नितीन मोरे आणि अरुण वरवाटकर यांचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. तर कुंभार, काशीनाथ कुंभार आणि निलेश कुंभार भाऊ यांच्या माध्यमातून हा संघ मीत 11 पितलवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. 18 धावा धावफलकावरती. आदिल माजगणकर आणि विश्वनाथ अगोंडे हे 2 फलंदाज कशा प्रकारे 62 धावांचा पाठलाग करतील. अकुट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र खेळायचा प्रयत्न. समीर मामदी त्या ठिकाणी जेल सुटलाय आणि त्याचं रूपांतर मात्र एका धावेमध्ये केले गेले. एक सिंगल घेतली गेली आहे त्या ठिकाणी. मला वाटते चुकीची दुरुस्ती, दुसरा खेळाडू होता मयूर त्या ठिकाणी होते. मोठा फटका विश्वनाथ अगोंडे याच्या माध्यमातून, परंतु काय कॅच घेतली, सुपर कॅच. अरविंद तुडीलकर बंधूंनी मात्र आज मैदान अक्षरशः गाजवले. क्षेत्ररक्षण करत असताना, बॉलिंग आणि बॅटिंग करत असताना आदेश तुडीलकर एका साईडला तर अरविंद तुडीलकर. काय फलंदाजी, काय बॅटिंग, काय क्षेत्ररक्षण या 2 बंधूंनी केलंय आणि मीत 11 पितलवाडी संघाचं वर्चस्व मैदानामध्ये गाजवतायत. महत्वाचा विकेट या ठिकाणी बाद केलाय विश्वनाथ अगोंडेची खेळी संपुष्टात. 7 बॉलमध्ये 16 धावा बनवल्या.
हरिओम चित्रपट हा देखील तुमच्या भेटीस नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला, कारण करंजे गावातील एक सुप्रसिद्ध अभिनेता निर्माता यांचं देखील या स्पर्धेला आगमन होईल. सदिच्छा भेट देखील दिली जाईल. हरिओम घाडगे यांचा चित्रपट हरिओम काही दिवसामध्येच आपल्याला चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू काहीसा खाली राहतोय. विनीत सकपाळ फलंदाजीसाठी नवीन बॅट्समन मैदानात दाखल झाले. डॉट बॉल टाकला गेलाय. या डॉट बॉलने षटक दुसरं आपल्याला पाहायला मिळते. 1.5चा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती 2 खेळाडू माघारी परतलेत. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. 10.32च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. लोअर फुल टॉस पंचांकडे अपील बंटी जाधव, परंतु एक चांगला निर्णय पंचांकडे अपील केलं गेलं होतं. यासाठी मात्र ओळखले जातात पंच गणेश बाविस्कर, बंटी जाधव, तसेच नवीन पोलादपूर तालुक्यामध्ये मुंबई मुलुंडमधून दाखल झालेत प्रसाद राजाध्यक्ष भरत तुडीलकर. हे देखील असोसिएशनच्या माध्यमातून आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिले. रबाळेमध्ये देखील पाहिले आणि डोंबिवली नगरीमध्ये देखील भरत तुडीलकर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिले. बाळा गायकवाड असतील हे नवीन पंच. मोठी स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये PTPL पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय आजचा दिवस शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये पहिला दिवस येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर अभि याला आमंत्रित केले. आदिल इथं मात्र पॉईंट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फटका तर खेळलाय. त्या ठिकाणी समीर महाब्दे होते. चेंडूची फेक करतील, त्यानंतर घेतलेली एक सिंगल स्कोर कार्डवरती लगावली जाते. धावफलक पुढे जाईल 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड. 2 विकेट मात्र गेलेत आणि आता विनीत सकपाळवरती जबाबदारी जिम्मेदारी. आदिल माझगावकर आणि माजनकर आणि विनीत सकपाळ या दोघांवरती ही जिम्मेदारी. कशा प्रकारे धावा बनवतील. 42 धावांची अजूनही आवश्यकता. 20 धावा स्कोर कार्डवरती. इथं मात्र आकुट टप्प्याचा बॉल जरूर होता, परंतु बॅटवरती बरोबर आला गेला नाही. कोणती धाव मिळणार नाही मित्रांनो. एक डॉट बॉल पाहायला मिळते. एक डॉट बॉल मात्र माऊली मीडिया संघाला विजयाच्या लक्ष्यापासून दूर घेऊन जाईल, तर एक मोठा फटका या ठिकाणी मीत 11 संघाला मागे घेऊन जाईल. मोठा फटका विनीत सकपाळ आणि काय प्रयत्न त्या ठिकाणी. आदेश तुडीलकर आणि अरविंद तुडीलकर हे दोन बंधू मात्र चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून, परंतु त्या ठिकाणी अरविंद पासवान होते. मारलाय चौकार मारलाय षटकार, मारलाय चौकार मारलाय षटकार आला. या षटकाराने धावफलक पुढे जाईल. 26 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. हा चेंडू लेफ्ट केलाय, परंतु पंच आमच्याकडे दोन्ही हात समांतर करतील. ऑफ स्टंपच्या बाहेर सांगतायत पंच. व्हाईट बॉल घोषित केला गेलाय. गोलंदाजाला दंडित केले गेले. 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. अभिषेक गोलंदाजी मार्कवर. अजूनही स्टारकास्ट पोलादपूर तालुक्यामधून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत. अबूचा खेळ देखील आपण मैदानात पाहणार आहोत. सूरज सोनावणे असतील, यांना देखील खेळताना पाहणार आहोत. आणि इथं मात्र पहा काय घडतंय आणि कॅच सोडली गेली. शैलेश त्या ठिकाणी होते पितळवाडी संघाचे. झेल सुटलाय. झेल कोणाचा होता तर विनीत सकपाळ या खेळाडूचा झेल होता. सहज सोपा झेल त्या ठिकाणी पकडण्याची संधी होती, परंतु झेल सुटलाय. आणि आता मात्र आदिल स्ट्राईक एंडला. हा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडूची फेक करेल, त्यानंतर घेतली गेलेली एक सिंगल स्कोर कार्डवरती ऍड केली जाते. 29 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 19 विजयासाठी बनवायचे आहेत. त्या 33 धावा. 19 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. अभिषेक पुन्हा एकदा सज्ज होईल विनीत सकपाळसाठी. इथं मात्र षटक संपलंय. नाही
नो बॉल पंच घोषित करतायत आणि रिव्ह्यू नाही याला पंचांनी पाहिलंय ते आणि रिव्ह्यू नाही भेटणार याच्यासाठी. तर नो बॉल गणेश बावीसकर यांचं पहा प्रत्येक चारी बाजूने लक्ष असणार हे पंच. गणेश बावीसकर रायगड प्रीमियर लीगला देखील त्यांना बोलवलं गेलं होतं, पनवेल लीगला देखील आणि आज पोलादपूर तालुका प्रीमियर लीगला देखील त्यांना आमंत्रित केले गेले. त्यासाठी ओळखले जातात गणेश बावीसकर. तर सामना येऊन पोहोचतोय तो 18 बॉल आणि 31 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. स्कोर कार्ड जर पाहिलं तर माऊली मीडिया फायटर संघाचा 31 वरती 2 आहेत, 3 षटकं संपली आहेत. चला टॉससाठी या रियांश 11 आणि श्री राम वर्धायनी फायटर. कल्पेश मोहिते आणि सूरज गायकवाड. त्वरित आपण टॉससाठी चला. यानंतरची आजच्या दिवसातील शेवटची मॅच. राम वर्धायनी फायटर एका साईडला रुपेची सकपाळ तर एका साईडला सचिन गायकवाड. रियांश 11 संघाचे संघमालक. चला दोन्ही कॅप्टन बोथ कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क करा. टॉस बॉक्सकडे चला. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. 18 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. कशा प्रकारे मॅच. सोमनाथ उतेकर ह्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. विनीत सकपाळ. फुल टॉस लोअर फुल टॉस चेंडू होता, त्याला मात्र खेळायचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडून देखील चूक होते. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील टोटल 5 धावा. 1 वाईड आणि 4 बाईच्या रूपामध्ये 5 धावा स्कोर कार्डवर. DJ Sajan. गणित विजय खेचून आणलाय गावाला. त्याला कल्पेश मोहिते, श्री राम वर्धायनी फायटर आणि रियांश 11. रियांश 11 चला कॅप्टन. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. आता मात्र चेंडू काहीसा खाली राहतोय. चेंडू समजू शकले नाही विनीत सकपाळ. एक डॉट बॉल. मीत 11 पित्तलवाडी विरुद्ध माऊली मीडिया फायटर. दोन संघादरम्यान हा सामना रंगतदार अवस्थेतील मॅच. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय सोमनाथ उतेकर आणि थांबवलं जाते विनीत सकपाळला देखील. आज विनीत सकपाळ मात्र चमकदार कामगिरी करू शकले नाहीये, परंतु या सामन्यामध्ये तुम्हाला करावे लागेल. विजय मिळवायचा असेल, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर चांगली फटकेबाजी आणि शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. कमीत कमी डॉट बॉल खेळावे लागतील. दडपण मात्र फलंदाजावरती आहे, दडपण गोलंदाजांवरती आहे. परंतु कोण जिंकणार हे युद्ध, आणि हे युद्ध जिंकलंय ते मात्र विनीत सकपाळ आणि माऊली मीडिया फायटर या संघाने. येतोय हा षटकार 6 धावा. गणित विजय खेचून आणलाय संघाच्या पोरांनी. सामना येऊन पोहोचलाय 15 बॉल आणि 20 धावांवरती. 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता जिथं मात्र माऊली मीडियाचे खेळाडू बसले होते तिथं उभे राहिलेत, कारण अटीतटीचा सामना. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न तर केलाय त्या ठिकाणी शैलेश येतील आणि 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडतोय. एक सिंगल दुसरीचा देखील प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटनं विकेट पाहायला मिळते. 14 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. आता मात्र विजयाचं आणि पराजय अंतर 4 धावांमध्ये राहिलंय. रिक्वायर रन रेट 7.71 वरती आलाय. जिथं रिक्वायर रन 10 वरती होता तिथं 7 वरती होऊन पोहोचलाय. चांगली फलंदाजी विनीत सकपाळ. थांबावं लागेल. प्रत्येक धाव मात्र महत्वाची आहे. राणीबाग या ठिकाणी, भाईकळा या ठिकाणी वास्तव्यात, आणि तिकडे देखील चांगला दबदबा आणि बॅटच्या राडार मध्ये आला, त्याला भिरकावलंय, फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय षटकार विनीत सकपाळच्या बॅटमधून.
थँक्यू डीजे. 50 अर्धशतक या ठिकाणी झाले माऊली मीडिया फायटर या संघाचं. फुलटॉस त्याला देखील पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. 56 धावा अजूनही 6 धावांची आवश्यकता. अशी पाठवली ओपनरी जोडी आणि मोडली बॉलरची फोडी. 6 छक्काच ग्राउंडवरी चहू बाजूला 12 बॉल आणि 6 धावा. थँक्यू डीजे. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. ह्याच्यात जातील ना सुपर 12 मध्ये 2 जातील ना सर. सुपर 12 मध्ये आज 2 जातील ना. जे काय ऍपला येईल ते तुम्हाला डायरेक्ट ग्रुपवर सांगणार. आपलं काय कोणाला वाढवायचे तो डायरेक्ट मॅच स्टॉप केल्यावर येईल ते. मॅच स्टॉप केल्यावर येईल ना. कल्पेची टीम आता हारली मग काय टेन्शनच नाही. तुम्ही दोघं क्वालिफाय जाऊन जाऊन कालप्याच्या टीमावरले रजा करे रेडा झोंबी सारखे असे असे फिरतो. 12 बॉल 6 धावांची आवश्यकता. मोठा फटका आदिल्याच्या बॅट मधून विजय फटका येतोय. षटकार 6 धावा.